हाय गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आणि आता चालू माझी बाजरीची भाकरी आणि बाजरीची भाकर आणि कांद्याची भाजी चाललेली आहे. तर बघा इकडे कांद्याची भाजी पण केलेली आहे. कांद्याची भाजी आज त्याच्यामुळे बाजरीची भाकर केली आहे. बघा मराठमोळं जेवण आहे आज आपल्याकडं, कांद्याची भाजी आणि बाजरीची भाकर. तर आज हे जेवण कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि आपल्या खेडेगावावरती ना भाजीपाल्याला कधीच तुटवडा पडत नाही, भाजीपाला भरपूर असतो आपल्याकडं. आणि चुलीवरच करायचं होते आज भाकरी, पण टाईम नव्हता एवढा, त्याच्यामुळे मग गॅसवरच करायचं आहे. तर आज सकाळचे वाजलेले 8. सर्वांना गुड मॉर्निंग आपल्या युट्यूब फॅमिलीला. आणि काही काही ताईंचं असं म्हणणं असतं की गॅसवर बाजरीची भाकरी येते नाही. तर असं काही नाही, गॅसवर पण खूप छान भाकरी येतात, मस्त कडक कडक भाकरी होऊन जाते गॅसवर पण. फक्त जास्त फुल गॅस नाही करायचा, कमी गॅसवर जर केली ना तर मस्त कडक भाकरी होती गॅसवर पण. तुमचं झालं का सर्वांचा, सर्व ताईंचा स्वयंपाक? आणि भाजी थोडीच झालेली, भाजी तेवढी पुरणार नाही आणि परत त्याच्यानंतर दुसरी काहीतरी भाजी बनवायची आहे, पण कांद्याची भाजी होती थोडीशी. फक्त गॅसच कसं भाजी पण आपली शिजली इथं कांद्याची भाजी. बघा अशा प्रकारे आपली इथं कांद्याची भाजी तयार झाली. सकाळी सकाळी ना खूप घरामध्ये पसारा पडलेला असतो, पण आता नवीलाच आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा पसारा पण दिसतो. आमच्या घरात पण पहिल्या गॅसवरच्या भाकरी काही चालत नव्हत्या, पण आता सवय लागली त्याच्यामुळे खात्याने तर पहिले गॅसवरची भाकरी खात नव्हते. आमच्या इथं पण चुलीवरची भाकरी लागायची. आता कसं वेळ कमी असतो आणि कामं जास्त असतात, तर बघा खूप छान अशी आपली बाजरीची भाकरी झालेली आहे. आणि एकदम कडक कडक भाकर होती, मस्त चुलीवरच्या भाकरी शिजून जाते कडक भाकर.
आणि बघा आज वातावरण पूर्ण मोकळं झालेलं आहे ना, त्याच्यामुळं आपली जनावरं पण शेतीमध्ये बांधून दिलेले वावरामध्ये. तर बघा एकच बांधलेली आहे आणि दुसरी इकडं सावलीलाच आहे अजून. हिला पण सावलीला आणायचं आहे, पण थोडासा टाईम आहे. तिथं थोडंसं आपलं हरभऱ्याचं बुसकट होतं, त्याच्यामुळे ते तिथं बांधून दिलेलं आहे. आणि इकडं बघा लांब नारळाचं झाड आहे आणि हे शेत साईडला आहे ना, हे शेततळं आहे. आणि इकडं बघा, इकडं पण एक आंब्याचं झाड आहे. हे आंब्याच्या झाडाला पण खूप छान आंबे असतात, लोणच्याचा आंबा येतो. आणि इकडे बघा अजून आपले कांदे झाकलेलेच आहे, कारण इथून मग वातावरणच खूप होतं, त्याच्यामुळं काही विकले नाही. आणि इकडे बघा जनावरांचा चारा, आणि तो पण आता पावसाने वल्लवची शक्यता होती, त्याच्यामुळे तो झाकून ठेवला होता, पण आता उघडला येतो. आणि आता पावसाचं वातावरण पूर्ण क्लीन झालं आहे. तरी थोडंसं आभाट आहेचे वरती बघा, थोडंसं दिसतंच आहे, पण दररोजच्या पेक्षा तर व्यवस्थित झालं आहे, एवढं काही नाही आहे आज वातावरण. आणि इकडं बघा हे जे दिसतं ना, ते गायींसाठी गिन्नी गवत आहे, सुपर नेपियर म्हणून गिन्नी गवत लावलं आहे. आणि कसं मोकळं असलं ना, तर मग जनावरांना पण व्यवस्थित खायला जागा राहते शेतामध्ये पण, आणि चिडचिड पण होत नाही जनावरांची जास्त. नाहीतर एका जागेवर खूप हे करून. आणि कांदे पण भरायचे 1-2 दिवसांनी. वातावरण नील झालं ना, त्याच्यामुळं आता भरायचे, कारण मार्केट पण चांगलं आहे वाटतं, 1500-1600 रुपये जात्या. आणि हे मार्केट एकदा निवडणुका होऊन गेल्यावर सांगता पण येत नाही कमी होईल की काय, त्याच्यामुळं म्हटलं टाकू भरून. तर आजच्या जेवणाचा मेनू आहे बघा, मगाशी मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, कांद्याची भाजी, बाजरीची भाकर, आणि इकडं आमटी मुगाची, आणि इकडं खिचडी भात. तर सकाळी सकाळी जर लवकर जेवण केलं ना, तर पचायला पण व्यवस्थित असतं. आणि उन्हाळा दिवस आहे, त्याच्यामुळे जेवण काही व्यवस्थित पचत नाही. तर नक्कीच या सर्वांनी जेवण करण्यासाठी. आणि सकाळी सकाळीच आहे ना, जेवण जर लवकर केलं ना आपल्याला, तर शरीराला आपल्या ते पचतं पण, आणि जीर्णासाठी पण व्यवस्थित असतं. आवाज कमी कर थोडासा. आणि दुपारचं जेवण जर आपलं, म्हणजे सकाळचं जेवण जर लेट झालं ना 11-12 वाजता, तर ते जेवण शरीराला हानिकारक ठरू शकतं उन्हाळ्यामध्ये, कारण आपण पाणी अगोदर भरपूर पित असतो, आणि ह्या पाण्यामुळे ना शरीराला त्रास होतो. त्याच्यामुळं सकाळी सकाळी लवकर जर जेवण केलं ना, तर ते जेवण व्यवस्थित असतं आणि पचायला पण व्यवस्थित राहतं. आणि आज मी जेवणासाठी एकटीच आहे, कारण पोरांचे पण जेवण झालेले आहे, आणि दाजी पण लग्नाला गेलेले आहे, ते तिकडे जेवणार आहे. उन्हाळ्यामध्ये ना, तर खरंच सर्वांनी ना लवकरच जेवायला पाहिजे, कारण लवकरचं जेवण हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. आणि उन्हाळ्यामध्ये जेवण पचायला खूप त्रास देतं, कारण गरमी खूप असते, त्याच्यामुळे जेवण काही व्यवस्थित पचत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उन्हाळ्या दिवसामध्ये ना सकाळी थोडंसं हलकं अन्न घ्यायचं, म्हणजे असं एखाद्याची डाळीची आमटी वगैरे किंवा भात. आणि बाजरीची भाकरीसुद्धा पचायला ही खूप जड असते उन्हाळ्यामध्ये, पण आम्हाला सवय आहे, आम्ही कंटिन्यू एक टाईम बाजरीची भाकरच खातो, त्याच्यामुळे आम्हाला बाजरीची भाकरी काहीच त्रास नाही होत, पचायला व्यवस्थित पचते. पण ज्यांना कोणाला आवडत नसेल ना, तर त्यांनी बाजरीची भाकर खाऊ नका, कारण उन्हाळ्यामध्ये बाजरीची भाकर ही पचायला खूप त्रास देते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.